कल्याणमध्ये सप्तशृंगी इमारत कोसळलेली आहे आणि या संदर्भात एक अपडेट आणि दुःखद बातमी समोर येते। या सप्तशृंगी इमारतीचा भाग कोसळला, यामध्ये एक लहान मुलगा जखमी झाला होता। मात्र दुर्दैवाने या 1.5 वर्षाच्या बाळाचा मृत्यू झालाय। चौथ्या माळ्यावरील स्लॅब हा ग्राउंड फ्लोअरला कोसळला आणि यामध्ये 70 वर्षाच्या आजीचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आहे। काही वेळापूर्वी आपण पाहिलं या मध्ये 4 ते 5 जण जखमी होते, मात्र आता दोघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी किशोर पगारे आपल्या सोबत जोडलेले आहेत। किशोर, काही वेळापूर्वी आपण बघितलं होतं या ठिकाणी 4 ते 5 जण जखमी होते, मात्र आता दुर्दैवी बातमी समोर येते आहे, 2 जणांचा मृत्यू झालाय। जगदीश, आता अजून नवीन बातमी मिळालेली आहे, कारण की ज्या पद्धतीने पाऊस जोरात सुरू आहे आणि कल्याण चिखलीपाडा सुमारे 40 वर्ष जुनी असलेली सप्तशृंगी जी 5 मजली इमारत आहे, त्या चौथ्या माळ्यावरील स्लॅब कोसळण्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली। चौथ्या माळ्यावरील स्लॅब जो आहे तो कोसळल्यानंतर तो अगदी तळापर्यंत आला। या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने व केडीएमसीचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकारी हाती घेतले आहेत। आतापर्यंत 9 जणांना बाहेर काढण्यात आले आहे, त्यातील 3 महिलांसह 1.5 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झालेला, म्हणजे एकूण 4 मृत्यू झालेले आहेत। बाकी त्यांना जे जखमी आहेत त्यांना आता रुग्णालयात, खासगी म्हणा किंवा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे। आणि अरुंद जागा असल्यामुळे बचाव कार्याला बाधा येते, परंतु तरी सुद्धा शर्थीचे प्रयत्न जे आहे मला वाटवण्याचे हे अग्निशमन दलाचे सुरू आहे। जगदीश जी, धन्यवाद किशोर दिलेल्या माहितीबद्दल। तर 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आहे। 70 वर्षांच्या आजीचा सुद्धा यामध्ये मृत्यू झालाय, तर एका 1.5 वर्षाच्या बाळाचा सुद्धा दुर्दैवी मृत्यू झालाय।